नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या भागात पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आपण आजही नवरात्र विशेष अशा 3 रांगोळ्या बघतो आहोत. अतिशय सोप्या आणि सुंदर आहेत रांगोळ्या. कुणालाही काढता येतील अशाच रांगोळ्या आहेत. तर आजच्या भागातली ही रांगोळी तुम्ही बघू शकता. मी आधी सर्कलमध्ये रांगोळी फिलरने व्हाईट कलर टाकून घेतला आहे आणि बाजूने त्याला असे टिपके काढून घेतले आणि नंतर चकलीचा आकार देते बॉटलच्या साहाय्याने. त्याला पुन्हा आपण व्यवस्थित आकार देऊन घेऊ चकलीच्या आकाराला. तर ह्या तिन्ही पण रांगोळ्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूपच सोप्या आहेत. दारासमोर किंवा घटस्थापना कराल त्याच्यासमोर पण, पूजेसमोर देवीच्या, तिथे पण छान वाटेल रांगोळी काढायला. आणि पटकन होणाऱ्या रांगोळ्या, जास्त वेळ खाऊ रांगोळ्या नाही आहेत. कारण मला माहिती आहे सण असले की आपली खूप गडबड असते, पूजा वगैरे, स्वयंपाक पाणी, मग एवढा वेळ नसतो. आतमध्ये एक स्वस्तिक काढून घेतला आपण केशरी कलरने. मग आपली पहिली रांगोळी रेडी पण झालेली आहे. शेवटी बघा एकदम सुंदर दिसते रांगोळी. नक्की ट्राय करा. आजच्या भागातली दुसरी रांगोळी, एकदम छोटीशी नाजूक रांगोळी ही. तुमच्या समजा दारासमोर जर कमी जागा असेल तरी पण काढायला अतिशय सुंदर रांगोळी आहे. आतमध्ये एक फूल काढून घेतोय आपण. बांगडीच्या मदतीने काढून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित एकाच लाईनमध्ये म्हणजे व्यवस्थित दिसतं. एका लाईनमध्ये येतात सगळे टिपके, ते काढतात. आणि 4 जे चौकोनाच्या बाजूला पण रेषा काढल्या त्याच्या बाहेर 3-3 असे टिपके काढून घ्यायचेत. मोठे गुलाबी कलरने काढलेत मी. आणि अशी पट्टीच्या साहाय्याने फक्त त्याला एक असं, पट्टीचा जो एक भाग आहे एका बाजूचा तो असा ठेवायचा, आपोआप डिझाईन तयार होते. किंवा तुम्ही बारीक काडी असेल त्याच्या मदतीने पण तशी डिझाईन करू शकता. याला आपण पानाचा आकार देतोय. टूथपिक असते ना आपली, किंवा तुम्ही एखाद्या अगरबत्तीच्या काडीच्या मदतीने पण करू शकतात. तर आपली ही पण रांगोळी रेडी झालेली आहे. आता आजच्या भागातली शेवटची रांगोळी, ही पण अतिशय सोपी आणि पटकन होणारी रांगोळी. पावलं काढले आपण लक्ष्मी मातेचे. त्यात लाल आणि पिवळा कलर भरून घेऊ असा. तुम्हाला जर या रांगोळ्या आवडल्या असतील तर नक्की ट्राय करून बघा. आणि लाईक करायला, कमेंट करायला, शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला आता येणाऱ्या सणांसाठी खूप छान छान रांगोळ्या बघायला भेटणार आहे आपल्या चॅनलवरती. आणि सोप्या, सुंदर, पटकन होणाऱ्या रांगोळ्या आहे, त्यामुळे सांगते मी. तर आता आपली ही पण रांगोळी रेडी होत आलेली आहे. अशाच युनिक रांगोळ्या बघण्यासाठी भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.